श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एक तरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवत आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथात ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील असून 126व्या क्रमांकाची ही ओवी आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला सांगतात की या देहादी प्रपंचामध्ये चैतन्य सर्वत्र रूपाने आणि गुप्त रूपाने आहे. फक्त तत्वज्ञ म्हणून जे काही संत आहेत, म्हणजे ज्यांना याचा अनुभव आहे, तेच त्याचा स्वीकार करतात. अशा पद्धतीचा भाव माऊली या ठिकाणी व्यक्त करतात. हा झाला या ओवीचा सरळ अर्थ. आता आपण या ओवीच्या गाभ्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपण उपाधी म्हणजे काय याचा विचार करू. उपाधी म्हणजे हे माझे शरीर, हे माझे नाव, ही माझी जात, हे माझं पद, हा माझा पैसा, हे माझे नातेवाईक, हे माझा अहंकार आणि ही माझी विद्या. अशा पद्धतीचं जे मी आणि माझं म्हणतो त्याचं नाव आहे उपाधी. अहो, चैतन्य सगळीकडे आहे, पण आपण उपाधीला जास्त महत्व देतो म्हणून आपल्याला ते दिसत नाही. जसं आपण रोज अनुभवतो की पंखा फिरतो, बल्ब प्रकाश देतो, फ्रीज थंड आहे किंवा टीव्ही छान चित्र दाखवते, पण ह्या सगळ्या गोष्टी उपाधी झाल्या. त्याच्यामध्ये जे तत्व म्हणून आहे ते वीज आहे, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नसतं. किंवा वीज ही गुप्त स्वरूपामध्ये आहे, जे आपल्याला दिसत नाही. अगदी तसंच प्रत्येक माणसात, प्रत्येक पशुत, प्रत्येक पक्षात आणि संत सुद्धा नाही तर पापी माणूस असू द्या, प्रत्येकामध्ये चैतन्य हे एकच आहे. म्हणून माऊली हरिपाठात म्हणतात, एक हारी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मन, वाया तू दुर्गमान घाली मन. माऊली म्हणतात, अरे जीव असू दे नाहीतर शिव असू दे, त्यांच्यामध्ये एकच हरी समरूपाने भरलेलं आहे. कुठे कमी नाही आणि जास्त नाही. फक्त गरज आहे ते त्याला ओळखायची आणि त्याला स्वीकारायची. आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. जसं आरशावर धूळ बसली तर आपला चेहरा दिसणार नाही, पण त्याच्यासाठी आरशाचा काही दोष नाही. धूळ काढली की चित्र दिसायला लागेल. अगदी तसंच आपल्या मनावर, आपल्या वासनेवर, आपल्या अहंकारावर, आपल्या भीतीवर आपण जर ताबा मिळवला आणि त्याची धूळ जर बाजूला काढली तर आपल्याला चैतन्य दिसल्याशिवाय राहणार नाही. संत देहाकडे लक्ष न देता त्यामध्ये असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष ठेवतात. ते मनाला स्थिर करतात, अहंकाराला बाजूला सारतात आणि म्हणूनच त्यांना सगळीकडे चैतन्य म्हणजे चैतन्यमय प्रपंच दिसू लागतो. अहो, श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू इंद्रियाच्या ताब्यामध्ये अडकू नको, नाहीतर तू सुखदुःखाच्या तडाख्यामध्ये सापडशील. विषयातून बाजूला निघ. मग ते कानाचे विषय असतील, स्पर्शाचे विषय असतील, नेत्राचे विषय असतील, नाकाचे विषय असतील किंवा जिभेचे विषय असतील, ते सगळे अधोगतीला नेणारे आहेत. ते क्षणभंगूर आहेत. त्याचा तू त्याग कर, त्याच्या मुळीच नादी लागू नको. माऊली अनेक उदाहरणं देऊन इथं आपल्याला समजून सांगत आहेत. माऊली म्हणतात, राजहंसाच्या समोर पाणी मिसळून जरी तुम्ही दूध ठेवलं
तरी तो काय करतो राजहंस? फक्त दूधच प्राशन करतो आणि पाणी जसेला तसं तो बाजूला सारतो. अगदी त्या पद्धतीने संत या देहादी प्रपंचात असणारं जे आत्मतत्व आहे त्यालाच ते स्वीकारतात आणि असार असणारं जे काही संसार आहे त्याला स्पर्शही ते करत नाहीत. किंवा एखादा सोनार, ज्याला कितीही अशुद्ध सोनं तुम्ही नेऊन द्या, त्याच्यातलं तो काय करतो? हिणकस म्हणजे कचरा बाजूला काढतो आणि शुद्ध सोन्याचाच तो स्वीकार करतो. किंवा एखादा शेतकरी, धान्याची रास असते, त्या राशीमधलं तो फक्त जो फलकट असणारा जो त्याचा चोथा असतो तो उधळून फेकून देतो आणि त्याच्यातले जे धान्य रूपानं म्हणून जे काय धान्य असतं, दाणे असतात, त्याला तो जमा करतो, म्हणजे त्याचा तो स्वीकार करतो. अगदी त्या पद्धतीने विचार केला तर ज्ञानी म्हणून जे काही संत असतात ते फक्त आणि फक्त ब्रह्मतत्वाचं, आत्मतत्वाचं स्वीकार करतात. म्हणून आपणालाही जर हा सर्वगत असणारा, विश्वव्यापी असणारा, गुप्त रूपाने असणारा चैतन्य आत्मतत्व समजून घ्यायचं असेल तर त्या तत्वज्ञ संतांना, ब्रह्मदीन संतांना, सद्गुरू संतांना शरण जाण्याची गरज आहे. मग त्यानंतरच आपल्याला आपल्यामध्ये असणारा आत्मतत्व समजल्याशिवाय राहणार नाही. आजचं ओवी चिंतन इथेच संपलं. जर आपल्याला ही ओवी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ इतर परमार्थी ग्रुपला नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.